तर महाराष्ट्राच्या दृष्टीने प्रत्येक मराठी माणसाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण 1 मे ज्या कारणासाठी आम्ही झुंजलो, लढलो, आम्ही शहीद झालो, तो हा दिवस आहे. आणि हा दिवस, या दिवसाचं नाव घेतलं किंवा हा दिवस जसा जवळ येतो तसं मराठी माणसाच्या अंगावरचे रोमांच जे आहेत ते उभे राहतात. म्हणूनच पत्रकारिता करतानाही या दिवसाचं वेगळं महत्त्व आहे. आणि या दिवशीच न्यूज जय महाराष्ट्र न्यूजचं जे आहे, जय महाराष्ट्र चॅनलचं हा दुसरा वर्धापन दिन. प्रत्यक्ष मुख्यमंत्री आपल्यासोबत आहेत, देवेंद्र फडणवीस. तरुण आहेत खरं म्हणजे. माझ्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत जे त्वेषाने तडफेने भांडणारा विरोधी पक्षनेता जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा त्यांच्याकडून खूप अपेक्षा वाढलेल्या असतात. तुमचं स्वागत या चॅनलमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं, एवढी मोठी जबाबदारी तुमच्याकडे आहे, तुम्ही परदेशी दौरा केलेला आहे. आत्ताचा महाराष्ट्र जो या परिस्थितीत आहे, पहिला असा प्रश्न की यापेक्षाही चांगला महाराष्ट्र तुम्हाला करता आला असता राजकारण्यांना किंवा सर्वांनाच? निश्चित करता आला असता. याचं कारण असं आहे की महाराष्ट्राकडे ज्यावेळेस आपण पाहतो, तुलनेनं महाराष्ट्र पुढारलेला आहे, पण तो तुलनेनं पुढारलेला आहे. इतर राज्यांच्या आपण पुढे आहोत, पण ज्यावेळेस आपण खाली बघतो, ज्यावेळेस आपण सूक्ष्म नजर खाली टाकतो, त्यावेळेस महाराष्ट्रात एक मोठी विषमता आपल्याला लक्षात येते. पुढारलेल्या महाराष्ट्रामध्ये आजही 82% शेतकऱ्यांना कोरडवाहू शेती करावी लागते. 18% सिंचन सुविधा आम्ही देऊ शकलो. याचं कारण आहे की ज्या प्रकारचं नियोजन आम्ही करायला पाहिजे होतं ते नियोजन आम्ही केलेलं नाही. आम्ही मोठ्या धरणांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात लागलो. 70 हजार कोटी रुपये आम्ही खर्च केले. आम्ही कधी हा विचारच केला नाही की अगदी सगळी मोठी धरणं केली तरीही 50-55% महाराष्ट्र कोरडाच राहणार आहे. कारण 50-55% महाराष्ट्राला तेवढीच आहे, कधीच आपण फ्लो इरिगेशन देऊ शकत नाही. त्यामुळे जलसंधारणाच्या माध्यमातून विकेंद्रित जलसाठे तयार करणं हा कार्यक्रम हाती घ्यायला पाहिजे होता. पण अनेक वेळा अशा प्रकारचे कार्यक्रम हे फार काही कॉन्ट्रॅक्टर ड्रिव्हन होत नाहीत. त्यातमध्ये काही फार फायदाही नसतो आणि त्याच्यातनं फार काही आपल्याला मायलेज घेता येत नाही, कारण ते विकेंद्रित असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्याकडे दुर्लक्ष झालं. पण आता आमचं सरकार आल्यानंतर जलयुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून विकेंद्रित जलसाठे तयार करण्याचं काम आम्ही सुरू केलं आहे. 6000 गावांमध्ये 30,000 कामं चालू आहेत. लोकसहभाग प्रचंड आहे. ही लोक चळवळ झाली आहे आणि लोकच आपल्याकरता विकेंद्रित साठे तयार करतायत. जर हा कार्यक्रम आपण यशस्वी करू शकलो आणि तो होताना दिसतोय, तर महाराष्ट्रातली गावं ही जलस्वयंपूर्ण होतील. आणि गावं जर जलस्वयंपूर्ण झाली तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आपण परिवर्तन आणू शकू. आणि म्हणून मला असं वाटतं खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. मला पूर्वी काहीच झालं नाही असं बिलकुल म्हणायचं नाही. ज्यांनी महाराष्ट्राला इथपर्यंत आणलं त्यांचेही आभार आहेत. त्यांनी देखील काही ना काही केलेलंच आहे. पण याच्यापेक्षा खूप पुढे न्यायचं आहे. प्लॅनिंग झालं नाही असं मला तरी आज हे म्हणावंसं वाटतं. ही मोठी जबाबदारी तुम्हाला वाटते की इथून पुढे म्हणजे दुसऱ्यांवर टीका करणं ठीक आहे, म्हणजे निवडणुकीच्या प्रचारांमध्ये किंवा हाऊसमध्ये, पण प्रत्यक्षात काम करून दाखवणं, म्हणजे तुमच्याही बाबतीत यांनी काही प्लॅनिंग केलं नाही, यांनी काम केलं नाही असाही आरोप होऊ शकतो. किती मोठं आव्हान वाटतं तुम्हाला? आव्हान आहेच. लोकांचा सहभाग, तिजोरीतला खर्च, तिजोरीतला पैसा आणि एकूणच परिस्थिती. नाही, मोठं आव्हान आहे. याचं कारण महाराष्ट्राच्या तिजोरीची अवस्था काय आपल्याला माहिती आहे. 3.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे. 13,000 कोटी रुपयाचा महसुली तूट आहे आणि यातनं मार्गक्रमण करायचं आहे. 6 महिने सरकारला झाले. या 6 महिन्यामध्ये 7-8 हजार कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांकरता देऊन टाकले आहेत. जुन्या सरकारने 5 वर्षात जेवढे पैसे दिले तेवढे 6 महिन्यात आम्ही दिले आहेत. याचं कारण सातत्याने नैसर्गिक आपदा ही महाराष्ट्रावर येते आहे आणि म्हणून शेतीला शाश्वत करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि शाश्वत शेतीकरता जोपर्यंत पाण्याचे विकेंद्रित साठे आम्ही तयार करणार नाही, जोपर्यंत शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आपण वापरणार नाही. मी परवा इस्रायलला गेलो होतो आणि इस्रायलमध्ये शिमॉन पेरिस यांच्याशी मी भेटलो. शिमॉन पेरिस एक फाउंडेशन चालवतात आणि ते इस्रायलचे सगळ्यात सेलिब्रेटेड राष्ट्रपती आणि पंतप्रधान राहिलेले आहेत. आधुनिक इस्रायलच्या निर्मात्यांमध्ये त्यांचं नाव आहे. आणि मी त्यांच्याशी बोलताना त्यांना सांगितलं की आमच्याकडे ही अडचण आहे आणि मी त्यांना सांगितलं की माझी इच्छा आहे की तुमच्या फाउंडेशनने आमच्याकडे काम केलं पाहिजे. आपण एक मॉडेल म्हणून किंवा एक पायलट म्हणून यवतमाळ आणि उस्मानाबाद असे 2 जिल्हे घेऊ आणि प्रयत्न करू की येत्या 2 वर्षांमध्ये या 2 जिल्ह्यांमध्ये
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणायचं, पाण्याचे विकेंद्रित साठे तयार करायचे, त्यांच्याकरता एक व्हॅल्यू चेन मार्केटची तयार करायची आणि या माध्यमातून इथल्या आत्महत्यांवर कुठेतरी आपण मात करायची. पारंपरिक शेतीसोबत वैज्ञानिकता द्या, तंत्रज्ञान द्या आणि त्यातनं शेतकरी बाहेर येईल. मला वाटतं हे महत्त्वाचं आहे आणि हेच करण्याचा प्रयत्न आहे. एक भाग असा आहे की आपण शेतकऱ्यांना फक्त माहिती देत गेलो. शेतकऱ्यांना आधुनिकरित्या शेती कशी करायची किंवा त्यांना बियाणं मोफत देणं हा काही उत्पन्नाचा भाग होऊ शकत नाही. पण ती शेती कशी करावी, बियाणे दिल्यानंतर ते पीक अधिक चांगलं कसं येईल, ते कधी त्याचे उत्पादन कसं वाढेल, हा सरकारने कधी विचार केला नाही. नाही केला, पण आज आमची विद्यापीठ आहेत, ही विद्यापीठं काम करत आहेत. आमच्या विद्यापीठांजवळ हजारो एकर जमिनी आहेत. मग या जमिनीमध्ये नवीन प्रकारची बियाणे का तयार होत नाही? या ठिकाणी आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान हे आम्ही शेतकऱ्यांपर्यंत का पोचत नाही? आमच्या कृषी विद्यापीठांमध्ये आणि शेतकऱ्यामध्ये का बरं डिस्कनेक्ट आम्हाला दिसून पडतो? हा महत्त्वाचा भाग आहे. आणि दुसरी आमची अडचण अशी आहे आणि ज्याच्यावर अजून आम्हाला देखील काम करण्याची आवश्यकता आहे की संकटावर संकट आली की आपण रिलीफ करता पैसे देतो, पण शेती विकासाकरता गुंतवणूक करत नाही. महाराष्ट्रातली जर आपण गेल्या 5 वर्षातली शेती विकासातली गुंतवणूक बघितली, फार तर 1000 कोटी रुपये आहे आणि आपण 8000 कोटी रुपये हे रिलीफ मेकॅनिझममध्ये दिले आहेत. आम्ही 7-8 हजार कोटी रुपये आत्तापर्यंत रिलीफ मेकॅनिझमला दिले आहेत. 2-3 हजार कोटी आम्ही शेती विकासात घालतो. पण एक सस्टेनेबल अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट, एक गुंतवणूक ही शेती विकासात जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत शेतीची परिस्थिती बदलत नाही. आणि म्हणून आमचा प्रयत्न हा पॅराडाईम शिफ्ट करायचा की केवळ रिलीफ मेकॅनिझमच्या ऐवजी शेती विकासामध्ये, शाश्वत शेती विकासामध्ये शेतीला तंत्रज्ञान देण्याकरता आपण जर गुंतवणूक करू शकलो तर शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन होईल आणि आपल्या अर्थव्यवस्थेला एक मोठी चालना मिळेल.